भारतात, सुंदर माझ्या भारतात, विष कोणी पेरलं, विष कोणी पेरलं, HIV एड्सने भारताला घेरलं, HIV एड्सने भारताला घेरलं, HIV एड्सने भारताला घेरलं. चला विद्यार्थी मित्रांनो, श्री स्वरूप सिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आपल्या समोर सादर करीत आहोत पथनाट्य HIV एड्स जनजागर. पुढे येऊन घ्या ना असं, या ना इकडे, या इकडे ये बाई पुढे. हॅलो 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 सुंदर पड़ी दिया रे आगे चाली चाली आता आता चाली चाली अरे बाकी ना हेलो हेलो यार मार का चाली चाली गाड़ी मार मार अरे भाई हराई सब खूप याला रक्त चढवा बॉडी याला पट्टी बिंदी बांधा आहे रक्त गट के हो काय दिया मॅडम हो खूप रगत निघी याला बी पट्टी बांधा हे रक्त गट चेक करा बॉडी हा का ले ब्रदर रक्त यहाँ बेने चेक केले केलो रक्त आहे यहाँ बाटला चढवा बॉडी रक्त हा का दोन चेक करू तो वाली पोरी चेक केले ए पॉझिटिव्ह आहे होय पॉझिटिव्ह डॉक्टर साहेब पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह आहे या तुमच्या मधून कोणाचे बी पॉझिटिव्ह आहे का ब्लड बी पॉझिटिव्ह आहे ना माझा. हा चालेल मग तुम्ही रक्त द्यावा लागेल यांना हा का रक्त दाखवली का वाद रक्त बी गोळ गेला या चालेल चालेल रक्त दिली आणि ही पोरी बी पॉझिटिव्ह आहे रक्त बी पॉझिटिव्ह रक्त देणार आहे का आहे का ही पोरी बी लगी वर लगी हां रगत चालेल चालेल यान ब्रदर यहाँ बेने रक्त काढीने यान तोडवा पडे हा मारी यहाँ रक्त काढी ले चालेल चालेल काही दिवसानंतर पेशंट आहे ना याला लापू रक्त चढवलं याला रक्त चढवलं ना अरे रक्त की नाही लिहायला तुम्ही मायन दादला रक्त आहे की का पण वेला होते आणि तू टेस्ट केला का HIV वगैरे तुला रोग वगैरे आता है की काय चेक केला का काय हे मालूम भी नाही चेक करून है की नाही पाहिजे बेना रक्त चेक करा पडे आपण हां ब्रदर यहाँ रक्त चेक केले यहाँ रक्त मन दूषित देखाई रही है रक्त ये बेनन भी चेक करा पड़ी सर कमजोर का हां शंकर आहे चालले नाही रहे हो एला रक्त चढ़वे एला ले एला वजह से પછી दूषित रक्त आलो का है कि चेक करा है अपन निदान करा पड़ी एला हां एला बेना रक्त चेक मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर रिझल्ट काय येते सांगतो डॉक्टर साहेब ही मेडिकल रिपोर्ट आहे ला बेनी हा का एला लाग चला आवरा यावा आहे अरे इकडे फिरून जा थोडं लक्ष
हे बघा, तुला लागण नाहीये HIV, पण याला लागण झालेली आहे HIV. कसं काय डॉक्टर? ते दूषित रक्त असं ट्रान्सपोर्ट झाल्यामुळे ना होऊन जातं, पण ते त्याला आता लागण नाही झाली असेल किंवा सुई बदलली गेली असेल रक्त चढवताना, किंवा त्याचं रक्त दूषित असेल, त्याच्यामुळे तुझं ब्लड हे होऊन गेले आहे. तर त्याचं घाबरायचं कारण काही नाही आपल्याला. आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याचा मोफत उपचार केला जातो. HIV हा का रोग नसून ही म्हणजे एक आजार असतो, फक्त त्याच्यावरती योग्य रीतीने उपचार केला तर माणूस बरा होऊन जातो. सिव्हिलमध्ये त्याच्या गोळ्याही मोफत भेटतात, आणि असं काही नाही की आपण कोणाला स्पर्श केला म्हणून HIV होतो, असं काही नाही राहत. फक्त आपल्यावरती म्हणजे आपले जे निडल्स असतात कटिंग करताना, किंवा कोणाचं ब्लड लागलं आपल्या जखमीवरती, तेव्हा HIV होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती ते योग्य रीतीने आपण त्याला बरं करू शकतो. सिव्हिलला मोफत उपचार केला जातो, किंवा आपण कैलास माडी सरांचं मार्गदर्शन घेऊ शकतो. तसं नितीन माडी सर आहे. लालबारीतली जेवढी पण जनता आहे त्यांनी जर त्यांना असं वाटत असेल थकवा येतोय, वजन कमी होणे अचानक, केस गळती असं होत असेल, तर आपलं ब्लड चेक करून घ्यायचं. त्याने लोकांनी घाबरायचं नाही. तो काय हे म्हणजे मोठी बिमारी असं काही नाही आहे. त्याच्यावरती चांगल्या रीतीने उपचार केला तर अत्युत्तम त्याच्यावरती म्हणजे बरं होतं लवकर माणूस. गर्भावस्थेमध्ये असणाऱ्या मुलीने केलंच पाहिजे का? काय टेस्ट केलीच पाहिजे का HIV? हो सर, केलीच पाहिजे. त्याच्याने काही होत नाही. मुलावरती जर म्हणजे आईला जर HIV असेल तर मुलाला होईल असं मुलाला होणारच नाही सर, कारण की त्याच्यावरती उपचार केला जातो. मुलाला एकदम निरोगी त्याला HIV होणार नाही अशी आपण दक्षता घेतो त्याची. आणि समजा एखाद्या तरुण मुलाला जर HIV झाला असेल तर मग त्याने लग्नच करायचं नाही का सर? नाही सर, मग ते HIV त्याच्याबरोबर पार्टनर शोधला जातो. HIV पार्टनर सोबत तो लग्न करू शकतो म्हणजे तो सर. हा, लग्न करू शकतो. योग्य रीतीने त्याचे आयुष्य जगू शकतो. असं नाही की म्हणजे HIV झाला की त्याच्यासोबत लग्नच करायचं असं नाही. तुम्ही पार्टनर शोधू शकता. तसं HIV पार्टनर त्याच्यासोबत लग्न केल्यावरती संसार योग्य रीतीने चालतो. आणि असे अनेक उदाहरण आहे जे 80, 90 वर्ष जगलेले आहे. असं नाही की लगेच आपण मृत्यूच्या म्हणजे तिथे जातो दारापर्यंत, असं काही नाही. जर दोघं पार्टनर HIV एड्स असतील तर आपण निरोगी बाळ जन्माला घालू शकतो? हो सर, निरोगी कशाच्या माध्यमातून? योग्य उपचार घेतल्याने. म्हणजे त्यांनी ICTC सेंटरला भेट द्यावं लागेल. ICTC सेंटर आहे, जसं कैलास माडी सर आहे, त्यांनी योग्य रीतीने म्हणजे ते मार्गदर्शन करतात. आणि आपली माहिती कुठेच उघड केली जात नाही. ती अति म्हणजे इतकी गोपनीय असते, ती स्वतःलाही समजत नाही, आणि जे चेक करतात म्हणजे त्यांनाही समजत नाही की ब्लड कोणाचं आहे की कोणाचं नाही. म्हणून तुम्ही असं विचार करू नका की आपण जग जाहीर आपल्या गावाला माहिती पडेल किंवा लोकांना सांगितली जाईल, असं काही होत नाही. त्याला म्हणजे एकंदरीत आपल्या या HIV एड्सच्या संदर्भामध्ये आपली छान जनजागृती झालेली आहे. धन्यवाद.